आज्ञा 146 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 18/10/2018 वेळ 6:45 दसरा होता त्या दिवशी दसऱ्याची आज्ञा या पुढील कार्य प्रकाशमय स्पष्ट दिव्य असेल व आंतरिक वाचाशक्तीप्रमाणे घडेल व त्यास गती प्राप्त होईल। सात्विक भक्ताची इच्छा प्राप्ती होईल। आज इथं भगवंतांनी वाचासिद्धीचं सुद्धा कार्य दिलंय, पण ते घेणारे भक्त सात्विकतेची तयार होणं गरजेचं आहे। आज आम्हाला वाचासिद्धीचं देऊन बरेच दिवस झालं, पण त्या पद्धतीत भक्तांनी सुद्धा आपले त्या तयारीत येणं गरजेचं आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज्ञा 147 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 15/11/2018 वेळ 6:45 पुढील कार्य दिव्य व दिव्यत्वाची प्राप्ती देणारे असेल। याकरता मन बुद्धी संयमित व शांत ठेवणे आवश्यक आहे। त्यातून आत्मप्रचिती प्राप्त होईल। दिव्य प्रचितीची अनुभूती घेण्यास दिव्यत्वाचा प्रकाश प्राप्त होणे, शरीरातील काही तत्वावर विजय मिळवणे आवश्यक आहे। ही तत्वे स्थिर असता असंख्य दिव्य सामर्थ्याची वाटचाल व सुरुवात होते। या पुढील सर्व तत्वे शांत बुद्धी व मन यावरती अवलंबून आहेत। येणारे कार्य भव्य दिव्य व आज्ञेनुसार होईल। याकरता बुद्धीची स्थिरता व मनाची दृढता महत्त्वाची आहे। शांत बुद्धीने सर्व मार्ग व दिव्य मार्ग दृष्टीस पडतील, त्यानुसार बुद्धी प्राप्त होईल व आत्मप्रचितीही प्राप्त होईल। शांत बुद्धीची वैचारिकता ठेव ही आमच्यासाठी आज्ञा। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 22/11/2018 सायंकाळी 7:18 त्रिपुरारी पौर्णिमा होती त्या दिवशी। आज्ञा पुढील कार्य दिव्य व महान होत जाईल। याकरता बुद्धी व वैचारिकता व संयमता फार महत्त्वाचे आहे। भक्ती मार्गाच्या दिव्य शक्तीतून दिव्य शक्ती प्रज्वलित होतील व असंख्य कार्याची निर्मिती होईल। कलियुगामध्ये गुरुमार्ग हा खडतर असेल तरी तो कल्याणकारी आहे। जो या मार्गामध्ये लीन व निश्चय राहील त्या जीवात्म्याचे जीवनामध्ये कल्याण व जीवनानंतरही इच्छा प्राप्तीचे कार्य होईल। याकरता गुरुभक्तीमध्ये निरंतर राहणे महत्त्वाचे आहे। यामध्ये कर्मसमाप्ती व जीवात्म्याच्या उद्धाराचे कार्य होईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।